हॅलो एव्हरीवन, गुड आफ्टरनून. सो आत्ता दुपारचे 12 वाजलेले आहेत. सो मनात आलं की तुमच्यासोबत एक छोटीशी रेसिपी शेअर करावी. त्यासाठी मी कॅमेरा घेतला आणि शूट करायला चालू केलं आहे. सो तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि करूनही पहा. आवडली तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा की ही रेसिपी. सो या रेसिपीसाठी मी इथे 2 कांदे आणि 4 ते 5 अंडी घेतली आहेत. आता हे 2 कांदे मी चिरून घेते. बारीक चिरायचे आहेत हे कांदे. असा बारीक मी चिरून घेतला. इथे 2च कांदे आहेत मी चिरलेले. सो कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढई गरम केल्यानंतर त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम करून घ्यायचे. जास्त गरम करायचं नाही. थोडं गरम झालं की त्यात कांदा आपण जसा भाजून घेतो, परतून घेतोच प्रत्येक भाजीला, तसा तो परतून घ्यायचा आहे. तो गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर त्याच्यामध्ये हळद, लाल तिखट किंवा कांदा लसूण मसाला तुम्ही टाकू शकता. सो तो त्यात मिक्स करून घ्यायचा आहे. आणि 4 ते 5 अंडी आहेत ती फोडून त्याची भुर्जी करून घ्यायची आहे. अशा प्रकारे ही भुर्जी तयार केलेली आहे मी. सो त्यात आपण थोडंसं पाणी घालूयात आणि हलवून घ्यायचं आहे ते थोडंसं. आणि आपल्याला जेवढं हवं आहे तसं थिकनेस ठेवायचं आहे आणि थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. त्यानंतर ते थोडंसं हलवून घ्यायचं आहे आणि त्याला 4 ते 5 मिनटं उकळी येऊन द्यायची. उकळी आल्यानंतर त्याला 1 ते 2 मिनटं झाकून थोडंसं शिजवून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपली छोटीशी झटपट अशी रेसिपी तयार झालेली आहे.